एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. आपल्या प्रत्येकाची दिवसाची सुरुवात ही चहा बनवण्यापासून होत असते आणि सेम माझंही तसंच होतं. मी मस्त इकडे माझ्यासाठी चहा बनवते. सकाळी तशी पिया स्कूलला गेलेली आहे आणि ती गेल्यानंतर सगळं किचन वगैरे आवरून झाल्यानंतर मी माझ्यासाठी मस्त चहा बनवत असते, जेणेकरून मला निवांत बसून चहाचा आनंद घेता येईल. आणि ते झाल्यानंतर मग मी जरा माझ्या झाडांना जे आहे ते पाणी वगैरे टाकते, कारण आता ऊन खूप जास्त पडतं आहे. आपण पावसाची वाट सगळेच जण बघतोय, पण अजूनही पावसाला सुरुवात झालेली नाही आहे. त्यामुळे सकाळीच मी माझ्या सगळ्या झाडांना पाणी देत असते. खरं सांगायचं म्हटलं तर फक्त या झाडांना पाणी देण्याचं एक काम नसून ना, मला असं वाटतं की माझ्यासाठी एक थेरपी आहे, जी मी मॉर्निंगला केली ना की मला दिवसभर खूप छान मस्त असं फ्रेश फील होतं. यांना पाणी देताना, यांच्या जवळ राहताना किंवा काहीही माझ्या बाल्कनीमध्ये मी छोटं मोठं काम करत असली ना, या ग्रीनरीमुळे मला बरंच असं म्हणजे छान फ्रेश वाटतं. आणि यानंतर जे आहे सगळ्या झाडांना पाणी वगैरे द्यायचं. तुम्हाला माहिती आहे की भरपूर झाडं आहेत माझ्याकडे. मी इकडे खाली पण ठेवलेली आहेत, मेन डोरच्या बाहेर असतात. त्यानंतर मी हँग पण केलेली आहेत बरीच झाडं. त्या सगळ्यांना पाणी द्यायला बराच वेळ लागतो आणि मग त्यानंतर जी काही छोटी मोठी घरातली कामं असतात ती सगळी आवरायची, झाडू मारायचा, पोछा करायचा. कपडे मशीनला लावले होते तर मी ते आता वाळवत टाकते आणि हे सगळं करता करता बराच उशीर झालेला असतो. म्हणजे ऑलमोस्ट आपल्या स्वयंपाकाची वेळ होऊन जाते. आणि बाल्कनीतलं तुम्ही ऊन पाहू शकतात, खूप ऊन पण माझ्या बाल्कनीतलं कमी झालेलं आहे. म्हणजे माझ्या स्वयंपाकाची वेळ झालेली असते. आणि हे पहा, मी स्वयंपाकासाठी ना इंडक्शन फ्रेंडली ट्रायप्लाय कढाई विथ लीड अशी जी कढाई आहे ना तिचा वापर करते. यामध्ये 2.5 mm जाडीचा ट्रायप्लाय बॉडी आहे आणि यामध्ये ॲल्युमिनियमचा थर असल्यामुळे ना पटकन गरम होते आणि अन्न एकसारखं शिजतं. याचे स्टेनलेस स्टील हँडल रिव्हेटेड असल्यामुळे ते खूप मजबूत वाटतं आणि वापरताना चांगली पकड मिळते. बाहेरील बाजूला 430 मॅग्नेटिक ग्रेड स्टेनलेस स्टील असल्यामुळे ही कढई आपण इंडक्शनवर सुद्धा वापरू शकतो. तर आतील बाजूला 304 ग्रेड स्टेनलेस स्टील असल्यामुळे ती स्वयंपाकासाठी सुरक्षित आणि टिकाऊ आहे. म्हणूनच मला वाटते की ही मोठ्या साईजची कढई सध्या तरी माझ्यासाठी परफेक्ट आहे, कारण आमच्याकडे आता पाहुणे आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे की सासूबाई आहेत आणि म्हणजे माझे इनलॉज आलेले आहेत, त्यानंतर भाचा वगैरे आहे. जो 5-6 जणांचं जेवण यामध्ये एकदम छान पद्धतीने बनतं. मग आपल्याला सुकी भाजी बनवायची असेल किंवा मग ओली भाजी बनवायची असेल, जशी मी आता बनवली आहे, सगळंच खूप छान बनतं आणि छान पद्धतीने शिजतंसुद्धा, कारण हीट इव्हनली यामध्ये स्प्रेड. मी काही भाज्या आणि त्यांची तयारी ना आधीच करून ठेवते. ग्रूमुळे हे खूप सोपं झालेलं आहे. हे ग्रू बेसमुळे ना अन्न जास्त वेळ ताजं राहतं, त्यामुळे मील प्रेप करून ठेवणं सुद्धा सोयीचं होतं. म्हणजे मी आता यामध्ये ज्या पद्धतीने माझी भाजी वगैरे निवडून मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती, त्याच पद्धतीने तुमचं जर जेवण उरलेलं असेल आणि तुम्हाला ते भरून ठेवायचं असेल फ्रीजमध्ये, त्यासाठी पण हे खूप जास्त छान आहे. काचेचं असल्यामुळे म्हणजे भाज्या वगैरे पण आहेत त्या चांगल्या राहतात प्लास्टिकच्या याच्यात ठेवण्यापेक्षा. वेगवेगळ्या साईजमध्ये हे आपल्याला अवेलेबल होतं. एक मोठं साईज आहे, त्यानंतर हे 2 छोट्या साईजचे आहेत. ग्लासची क्वालिटी पण खूप छान आहे आणि एकमेकांवर आपण महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्टॅकेबल करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. जसं की मी ही गवारची भाजी 2-1 दिवसापूर्वी निवडून ठेवली होती फ्रीजमध्ये ह्या ग्रूमध्ये, आणि पहा एकदम तशी फ्रेश आहे, ज्याची मला आता भाजी बनवून घ्यायची आहे. आणि मी स्वयंपाकाला काही वेळाला ना माझ्याकडे हा हनीकोम नॉनस्टिक ट्रायप्लाय फ्राय पॅन विथ लीड आहे, याचा पण मी वापर करत असते. याची ना हनीकोम डिझाईन मला खूप आवडली. रोजच्या वापरासाठी हा फ्राय पॅन खरंच खूप छान आहे. याचा प्रीमियम लुक, नॉनस्टिक सरफेस आणि कम्फर्टेबल ग्रिप यामुळे पटकन बनणारे पदार्थ किंवा स्नॅक्स तयार करणं खूप सोपं होऊन जातं. जशी मी आता इकडे भाजी बनवली किंवा तुम्हाला एनिवेज दुसरं काही बनवायचं असलं तरीसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकतात. याची क्वालिटी खूप छान आहे, दणकट आहे. हनीकोम डिझाईन असल्यामुळे पदार्थ चिटकत नाहीत आणि खूप छान शिजतात. सर्विंगसाठी ना मी हे विनी मग्स वापरते. यांची साईज ना थोडी जास्त आहे, म्हणजे रोजची चहा, कॉफी ह्या व्यतिरिक्त तुम्ही दूध वगैरे घेण्यासाठी सुद्धा याचा यूज करून घेऊ शकतात. आणि याच्यावर जे हे डिझाईन आहे ना, म्हणजे फ्लावर्स वगैरे किंवा दिसायलाच इतके सुंदर दिसताना, तुम्ही इथे पण पाहू शकता. इथे मी त्यांना हँग केलं आहे आणि तरीही इतके सुंदर दिसत आहे ते. म्हणजे यूज करण्यासाठी तर होईलच, पण ॲज अ डेकोरेशनसाठी सुद्धा आपण त्यांना यूज करून घेऊ शकतो. चला, त्या मग्समुळे तर खूप जास्त अस्थेटिक्स लुक्स वाटतोय, पण त्यानंतर ना हे जार पहा तुम्ही किती छान दिसत आहे. म्हणजे मी कलर कॉम्बिनेशनमध्ये मागवलेलं आहे. मी यापूर्वी माझ्याकडे पिंक कलरचे जार होते, म्हणून म्हटलं थोडंसं कलरमध्ये घेऊयात आणि त्यासाठीच मी छोट्या साईजमध्ये हे असे ब्लू कलरचे मागवलेले आहेत. म्हणजे इतके सुंदर दिसतात ना हे दिसायला. आणि त्यातल्या त्यात काय होतं ना की आपण त्यामध्ये काय भरलं आहे ना, हे अगदी जेव्हा कमी क्वांटिटीमध्ये पण जेव्हा सामान त्यामध्ये बाकी असतो
असतो ना, वस्तू उरलेली कमी असते, तेव्हा पण आपल्याला दिसतं की याच्यामध्ये काय ठेवलं आहे असं. सो मला तरी हे यांची डिझाईन म्हणा किंवा त्यांचा तो कलर म्हणा खूप जास्त आवडलेला आहे आणि माझ्या किचनमध्ये हे खरंच कॉम्बिनेशन खूप छान दिसते असं मला वाटतं. बाकी तुम्ही सांगा मला की तुम्हाला आवडलं आहे का माझं हे क्रॉकरी युनिट जे अशा पद्धतीने छान सेट झालेलं आहे. हे पिंक माझ्याकडे आधी होते, सो मी आता कॉम्बिनेशन करण्यासाठी हे ब्लू कलरचे घेतलेले आहेत. सोबतच अजून काही वस्तू आहेत, त्यातली जी आहे ना ती एक म्हणजे मी हे सोफा थ्रो मागवलेले होते सेट ऑफ 2 मध्ये. मला ना माझ्या म्हणजे लिव्हिंग रूमचा थोडासा, मी नेहमी जे पण सोफा कवर घेते ना थोडे लाईट कलरमध्ये घेत असते, तुम्हाला माहिती आहे, पण ह्या वेळेस मला जरा डार्क कलरमध्ये हवा होता, म्हणून म्हटलं नेव्ही ब्लू कलरमध्ये घेऊया आणि बघूयात कसा काय लुक येतो. तशी यांची क्वालिटी खूप छान आहे, एकदम मस्त क्वालिटीचे हे सोफा थ्रो आहेत. पण ना म्हणजे यांची साईज महत्त्वाचं म्हणजे खूप मोठी आहे. बघा मी माझ्या सोफ्यावर टाकून एकदम व्यवस्थित जे आहे ना एकदम कवर केलं आहे त्यांनी, आणि यांची क्वालिटी छान आहे. साईज खूप मोठी आहे. तुमच्याकडे पण असा मोठा कवरचा साईजचा सोफा असेल तर तुम्ही यांना अशा पद्धतीने कवर करून घेऊ शकतात किंवा ॲज अ थ्रो पण तुम्ही यूज करून घेऊ शकतात. मी गेल्या वेळी हे जे होते ना पिलो कवर पण घेतलेले होते आणि पाहते अजून पण इतके छान आहेत. त्यांची क्वालिटी इतकी छान आहे, दिसायला एकदम सुंदर दिसत आहे. त्यातल्या त्यात ह्या सोफ्या कवरसोबतसुद्धा ते एकदम छान मिसमॅच झालेले आहेत आणि अगदी माझ्या हॉलचा पूर्ण लुक जो आहे ना तो फक्त या सोफ्या कवरमुळे चेंज झालेला आहे. कारण नेहमी आपल्याला एकच बघायची सवय असते, काहीतरी चेंज झालं की मग मस्त वाटतं बघायला. आणि त्यातल्या त्यात हे जे पिलो कवर होते त्यांनी पण 4 चांद लावले असं म्हणायला हरकत नाही आहे. यासोबतच ना मला चाकू हवे होते, सो मी चाकू पण मागवलेले होते. सेट ऑफ 3 मध्ये आहेत, म्हणजे आता मी ठेवला तो सगळ्यात मोठ्या साईजचा होता, त्यानंतर हा मीडियम साईजचा आहे आणि हा छोट्या साईजचा आहे. म्हणजे आपण आपल्या गरजेनुसार आपल्याला कशा चाकूची गरज आहे, काय आपण कट करतो याच्यावर आपण जे आहेत ना आपल्या त्या साईजने जे आहे ते आपण चाकू निवडून यूज करायला घेऊ शकतो. धार खूप छान आहे यांची आणि दिसायला पण छान वाटत आहेत खूप. मला तरी वाटतं की आपण जेव्हा पण कुठलीही भाजी वगैरे कट करतो ते प्रत्येक भाजीची एक वेगळी नीड असते, त्याला त्याच्याप्रमाणे जे आहे ती चाकूची गरज असते, म्हणून मला हे सेट ऑफ 3 मध्ये हवे होते. त्यानंतर मी ही एक लिंबू जे आहे ना ते स्क्वीज करण्याचं पण घेतलेलं आहे. खूप हेवी आहे, त्यामुळे मला असं वाटते की यामध्ये खूप छान त्यातला रस जो आहे ना तो निघेल. स्टेनलेस स्टीलचं आहे हे, खूप दिसायला पण सुंदर दिसतंय आणि क्वालिटी पण खूप छान आहे महत्त्वाचं याची. आणि त्यासोबतच पियाच्या टिफिनसाठी मला एक बॅग हवी होती. आमच्याकडे एक मोठी साईजची बॅग होती, पण मला छोटं काही द्यायचं असलं तर छोटी टिफिन बॅग हवी होती, कारण आता मुलांना टिफिन हा टिफिन बॅगमध्येच द्यावा लागतो. याचा कलर इतका प्रिटी आहे ना, पियालासुद्धा खूप जास्त आवडला येल्लो कलर. नेहमी आम्ही तिच्यासाठी पिंक पिंक पाहत असतो, पण ह्यावेळेस येल्लो घेतला आणि खूप सुंदर आहे. 2 टिफिन तर इझिली यामध्ये बसून जातात. स्पून वगैरे ठेवण्यासाठी, फोक ठेवण्यासाठी पण त्यांनी जागा दिली आहे किंवा हँकी वगैरे ठेवायचं असेल त्यासाठी. आणि जे सिल्वर कलरचं तुम्ही बघताय ना ते यासाठी असतं की तुम्ही टिफिन जर गरम गरम त्यामध्ये भरलं असेल तर तो जास्त काळपर्यंत तसंच गरम अन्न जे आहे ना ते टिकवून ठेवतं आणि खूप छान आहे ती टिफिन बॅग. त्यानंतर तुम्ही हे सुंदर बाउल पहा, म्हणजे इतके क्यूट आहेत ना हे, यांचं कलर कॉम्बिनेशन एवढं छान आहे. त्यानंतर असे स्प्रिंगमध्ये जे लीफ असतात ना त्यांचे याच्यावर प्रिंट केलेली आहे, जी खूप सुंदर दिसते. साईज ना अशी मीडियम साईजच्या आहेत, म्हणजे तुम्हाला स्नॅक्स वगैरे सर्व करायचं असेल किंवा कॅश्यू आल्मंड्स असं काही सर्व करायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी याचा यूज करून घेऊ शकतात किंवा चटणी वगैरेसाठी सुद्धा खूप छान दिसणार आहेत. सेट ऑफ 4 मध्ये हे आहेत आणि जसं तुम्ही बघताय की डिफरंट जे आहेत ना कलर आहेत त्याचे, आणि साईज तरी मला खूप छान वाटते की म्हणजे असं सर्विंगसाठी तर खूप सुंदर होतील. आणि त्यासाठीच ना मी त्या सेम कलरमध्ये प्लेट्स पण मागवलेल्या होत्या. याच्यावर पण त्याच पद्धतीने ज्या आहेत ना त्या प्रिंट्स आहेत, जसं मी तुम्हाला हे दाखवलं, बाउल्स दाखवले. कलर पण त्यांचा सेम एकमेकांसोबत मॅच होणारा आणि साईज तुम्ही बघू शकता, तसं पोहे वगैरे घेण्यासाठी खूप सुंदर आहे. ह्या पण सेट ऑफ 4 मध्येच मला रिसीव झालेल्या आहेत आणि सिरॅमिकच्या आहेत ह्या. खूप छान क्वालिटी त्यांची, इझी टू यूज आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण त्याला हाताने किंवा मशीनमध्ये पण वॉश करून घेऊ शकतो आणि हे असं कॉम्बिनेशन करून द्यायचं असेल तरीसुद्धा आपण देऊ शकतो. तर अशा पद्धतीने काही वस्तू मी आता माझ्याकडे आहेत आणि यांची जर तुम्हाला लिंक हवी असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्यांची लिंक दिलेली आहे. आणि आता ह्या छोट्याशा वस्तूही माझ्या क्रॉकरी युनिटमध्ये मी ॲड करते आणि माझा व्हिडिओ संपवते. आय होप तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला नक्की कमेंटमधून सांगा. लिंकसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.